मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडला असून माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह 3 माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे। मुंबईत भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडले असून मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ गीतांजली शहाजी पाटील, नगरसेविका सौ स्वाती तुपे व माजी नगरसेविका सौ अनिता राजेंद्र यादव यांच्यासह मलकापुरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले, रवींद्र अनासपुरे, चित्रलेखा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला। यानंतर या सर्वांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची देखील सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या सर्वांचे पक्षात स्वागत करून पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत आणि डॉक्टर अतुल भोसले यांना विधानसभेत निवडून देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना केल्या। मलकापूरमधील राजेंद्र यादव यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला खिंडार पडले असून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचं राजेंद्र यादव यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही कशाकरता सोडलं? खोटारडेपणामुळे सोडलं। त्यांच्या या दुटप्पी जनतेला खोटं बोलून मतं घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे। मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो। अतुल बाबासारखा एक अत्यंत संयमी, विकसित कामाकरता, विकासाच्या कामाकरता संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केला आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले आपल्या सोबत आहे। भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे। मोदीचं सरकार आपल्या सोबत आहे। आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की मोदीजींनी जे पुढचे 5 वर्ष जनतेला मोफत अन्न देण्याची योजना जाहीर केली, 3 कोटी महिलांना लखपती निधी करण्याची योजना केली आहे, 4 कोटी घरं बांधून देण्याची योजना केली आहे। ही जे 5 वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांचं एक लाभार्थ्यांना फायदा करून द्यावा। भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे 5 वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी पोहोचलं पाहिजे। तसे अतुल बाबाची टीम आपण सर्व करतायत। माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास, सातारा जिल्ह्याचा विकास, कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा। आपलं महाराष्ट्रात सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, पुढे डबल इंजिन सरकार येणार। हे किती खोटारडेपणा यांनी लोकसभेत केला, मला आता हे सांगू शकणार नाही। संविधान बदलणार आहे, खोटारडेपणा करू शकणार नाही। आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा खोटं बोलून जनतेचे मतं घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे। आज प्रथमतः मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व माननीय अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात आम्ही मलकापूरचे मी स्वतः नगरसेवक राजेंद्र यादव, माझे सहकारी तुपे आणि गीतांजली पाटील आणि माझे सर्व युवा मित्र आणि यांनी आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आज गेले अनेक वर्ष आज मलकापूरमध्ये मी काम करत असताना आज जो गेल्या 5-10 वर्षाचा कालावधी जो असेल त्याच्यामध्ये त्या विकासा खुंटलेला आहे आणि हा विकासाला कुठेतरी गती मिळण्यासाठी आणि आम्ही आज सर्वसामान्य माणूस म्हणजे तळागाळातून आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यातून आम्ही आज या पदावर पोचलो। त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे की आज जी लोकांची जी गरज आहे ती विकासाची गरज आहे आणि ती आता या ठिकाणी अपुरी वाटत होती आणि हे विकासाच्या गतीसाठी आणि मलकापुरी काळजात जिल्ह्यात होत चालले असताना ह्याच्यात वाढीव भर व्हावी ह्या दृष्टीने आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।